नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्ल्ड अँड लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे आता बघू शकता तुम्ही 8:30 वाजले. आणि काय करतोय विद्यू? विधीचा चहा आणलेला आहे, म्हणजे तो त्याला चहा म्हणतो पण दूध देते. तर त्याला दूध देते आणि मी जे आहे तर माझा चहा घेते. कारण की सकाळी विराज स्कूलला गेला, त्यानंतर जे आहे तर त्याच्यासोबत मी सकाळी काही चहा घेत नसते. यांची वाट बघितली पण हे गेलेत भाजी मंडीमध्ये. कारण की आज आहे वट सावित्री पौर्णिमा, तर त्यासाठी आंबे वगैरे पण आणायचे होते. तर वट सावित्री पौर्णिमाचे जे आहे तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मला देखील जायचं आहे तर वडाची पूजा वगैरे करायला 1:30पर्यंतचा जो आहे तर आज टायमिंग आहे. तर त्याच्या अगोदरच पूजा वगैरे करायला जावं लागेल. तर आता पटपट जे आहे तर चहा घेऊन घेते आणि त्यानंतर जे आहे तर झाले बघा मी रेडी. अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने जे आहे तर मी रेडी झालेली आहे. कारण की म्हणजे मला जास्त मेकअप पण आवडत नाही करायला. तर एकदम सिंपल फक्त लिपस्टिक लावलेली आहे आणि काजळ वगैरे लावले आणि साडी जी आहे तर ती घातलेली आहे. तर आता जे आहे तर पटपट जे आहे तर पूजेला लागणारे जे साहित्य आहे तर ते काढून घेते. आणि 1:30 वाजेपर्यंतच पूजेचा टायमिंग आहे, त्यामुळे लवकरच जे आहे तर मी पटकन म्हणजे जाऊन येते. कारण गर्दी पण राहणार नाही आणि नंतर पूर्णच स्वयंपाक करायचा आहे. तर चला आता पटकन जे आहे तर अगोदर यांना चहा ठेवलाय मी, ते चहा वगैरे देऊन टाकते आणि त्यानंतर लगेच वडाची पूजा वगैरे करून येते आणि त्यानंतर परत पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. तर इथे जे आहे तर पूजेसाठी लागणारं जे साहित्य असतं वडाची पूजा करण्यासाठी तर ते सगळं काढून घेतलं आहे. तर आमच्याकडे गहू जो आहे तर तो ओटी भरण्यासाठी जे आहे तर पूजा करताना जे आहे तर वापरतात. म्हणजे 5 सवासीण असतात तर त्यांना जे आहे तर 1 आंबा आणि त्यानंतर जे आहे तर हे गहू देऊन जे आहे ना तर त्यांची ओटी भरली जाते. आणि आंब्याला जे आहे तर असे 5 वेढे मारले जातात जे दोऱ्याने. आणि हे जे 5 आंबे आहेत तर त्या प्रत्येकालाच आहे तर आपल्याला असं दोरा बांधून ठेवायचा असतो. त्यानंतर हिरवा कपडा आणि पांढरा कपडा आणि त्यानंतर त्याला आपण जे म्हणतो बांगडी वगैरे जे असतं ना, त्याच्यामध्ये सगळं चोळी बांगडी वगैरे जे आपण म्हणतो तर ते सगळं साहित्य त्या पुडीमध्ये असतं. हळकुंड वगैरे तर ते देखील आपल्याला तिथे व्हायचं असतं. तर हे सगळं साहित्य जे आहे तर मी एका ताटामध्ये व्यवस्थित आहे ना तर काढून घेणार आहे. तर पूर्ण पूजेची जी तयारी आहे, पूजेसाठीचं जे ताट असतं ना तर ते रेडी करून घेतलंय मी. सगळं काही आंबे वगैरे जे आहे, हिरवा आणि पांढरा कपडा, त्यानंतर पाणी पण लागत असतं आपल्याला तिथे टाकण्यासाठी. तर सगळं काही साहित्य घेतलंय. तर चला आता पटकन जे आहे तर निघते मी पूजा करण्यासाठी. आता यांना सोडायला लावते कारण की इकडनं तर एका साईडने रस्ता बंद झालाय, तर दुसरीकडून जावं लागेल आम्हाला. तर आता सोबत यांना पण घेऊन जाते मी. तर चला आता डायरेक्टली तिथे गेल्यावर भेटते. तर आपण वडाची पूजा का करतो हे तर सगळ्यांना माहितीच असेल. जसं आपल्याला माहिती आहे की वडाला जे आहे तर खूप जास्तीचं आयुष्य असतं. त्याचप्रमाणे आपलं ज्यांच्यासोबत लग्न झालेलं आहे, म्हणजे आपल्या जे नवऱ्याचं जे असतं तर त्यांचं देखील आपल्या आयुष्य जे आहे तर वडाच्या वृक्षाप्रमाणे जे आहे तर खूप असावं. आणि आपली जी लग्नाची रेशीमगाठ असते तर ती 7 जन्मापर्यंत आहे ना तर अशीच घट्ट बांधलेली असावी आणि कायम आपण सोबत राहावं आणि 7 जन्मासाठी तोच नवरा मिळावा, यासाठी जे आहे तर आपण वटसावित्री पौर्णिमा हा सण साजरा करत असतो. तर या दिवशी जे आहे तर आपण वडाची पूजा करतो. तर वडाची पूजा करताना जे आहे तर आपण सगळ्यात अगोदर हळद-कुंकू वाहून घेतो. त्यानंतर आपण जे वस्त्र केलेलं असतं तर ते अर्पण करतो आणि त्यानंतर जे आहे तर 5 सुवासिनींची ओटी जी आहे तर ती भरतो आपण. आणि त्यानंतर जे आहे तर वडाला जे आहे तर 7 फेरे मारतो. मग याचा अर्थ असा होतो की आपण वडाला 7 फेरे मारले की आपल्यासोबत जे आपले जीवनसाथी असतात तर ते 7 जन्मापर्यंत सोबत कायम असतात, अशीच आपण प्रार्थना जी आहे तर वडाकडे करत असतो, म्हणजेच देवाकडे करत असतो.
तर अशा पद्धतीने जे आहे तर माझी देखील पूजा वगैरे जी आहे तर ती करून घेते मी इथे. आणि ओटी भरण्याचं जे काही आहे तर ते सगळं तुमच्यासोबत याच्यामध्ये मी शेअर केलेलंच आहे. तर बराच वेळ झालाय, वडाची पूजा वगैरे जी आहे तर ती करून झाली आहे. आणि आता आली घरी, जेवण वगैरे झालं. आणि इकडे जी आहे तर पुरणाची डाळ शिजत घातलेली होती, तर ती काढण्यासाठी घेतली आता. चाळणी माझ्याकडे, चाळणीने खूप छान मस्तपैकी बारीक होतं, तर चाळणीचाच वापर केलाय. आणि इकडे टाकलाय कांदा भाजण्यासाठी, कारण की पुरणाच्या स्वयंपाकामध्ये रशी करायची असते तोंडी लावायला, तर ती पण करायची. तर आता जे आहे तर कांदा वगैरे मसाला सगळं भाजून घेते, आणि तो मसाला भाजीपर्यंत जे आहे तर इकडे पुरण काढून घेते. आणि त्यानंतर जो आहे तर मग पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू करते. तर आजच्या दिवशी जे आहे तर आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक करत असतात, कारण की आज या दिवसानंतर जे आहे तर आमरस वगैरे जे आहे तर तो आम्ही बंद करतो म्हणजे खाणं. तर त्यासाठी शेवटचा आमरस म्हणून जे आहे तर या दिवशी जे आहे तर देवाला देखील नैवेद्य जो आहे तर आमरस, पुरणपोळी, रशी आणि भात असा सगळा स्वयंपाक असतो, तर त्याचा दाखवला जातो. तर मी डाळ वगैरे जी आहे तर ती अगोदर मस्तपैकी शिजवून घेतलेली होती, आणि त्यानंतर चाळणीने जे आहे तर गाळून त्याचं आता मस्तपैकी असं पुरण करून घेणार आहे. तर प्रत्येक भागामध्ये जे आहे तर या सणाला वेगवेगळा स्वयंपाक करतात. कुठे पुरण करतात किंवा मग कुठे वरण-भात करतात. ज्यांच्याकडे ज्या पद्धती असतात तर त्या पद्धतीने जे आहे तर जेवण वगैरे जे आहे तर बनवलं जातं. पण आमच्याकडे जे आहे तर पुरणाचाच स्वयंपाक असतो, त्यामुळे मी जे आहे तर इथे पुरणाच्या स्वयंपाकाची जी तयारी आहे तर तीच करून घेणार आहे. तर माझं पुरण वगैरे जे आहे तर ते काढून झालेलं होतं. एका साईडला भात पण जो आहे तर शिजायला टाकलेला होता मी. आणि इथे जे आहे तर कढईमध्ये मस्तपैकी तूप टाकून घेते आहे. तुपामध्ये जर का पुरण केलं ना तर त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. म्हणजे पुरणाची टेस्ट खूप मस्त लागते. तर त्यासाठी मी जे आहे तर पुरणामध्ये मस्तपैकी तूप टाकून घेतलेलं आहे, आणि त्याला आता मस्तपैकी जे आहे तर परतून घेणार आहे. म्हणजे अगदी पेढ्यासारखं जे आहे तर ते बनवून घेणार आहे. आणि ते साखर जी आहे तर ती टाकून घेणार आहे. तर आमच्या इथे फारसं गोड आवडत नाही, त्यामुळे मी माझ्या अंदाजानेच जे आहे तर साखर वगैरे त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. पण पुरणपोळी म्हटलं की गोडच छान लागते. तर त्यासाठी जे आहे तर त्याला पाहिजे तेवढी साखर जी आहे तर ती तेवढी मी टाकून घेते. आणि पुरण वगैरे बनवून झालं त्या अगोदर जे आहे तर कणिक बाजूला जे आहे तर तिळून ठेवलेलं होतं. तर आता मस्त अशी पुरणपोळी जी आहे तर मी त्याची तयार करून घेणार आहे.
पुरण छान शिजलेलं असलं ना की मग पुरणाची जी पोळी असते ना तर ती फाटत वगैरे नाही. त्यामुळे जे आहे तर पुरण कशा पद्धतीने ना तर शिजवून घ्यायचं ना तर ते आपल्याला व्यवस्थित जमलं पाहिजे, जेणेकरून आपली जी पोळी असते ना तर ती बिलकुल म्हणजे फाटत वगैरे नाही, त्याचे काठ देखील उलत नाही. तर माझी इथे चपाती करून झाली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी चपाती जी आहे तर ती फुगत होती. तर फुगलेली जी चपाती असते ना यावरून असा अंदाजा लावायचा की आपल्याला चपात्या ह्या खूप छान होत आहेत. तर माझी देखील चपाती ना एकदम मस्त झालेली होती. तर आता जे आहे तर स्वयंपाक वगैरे माझं पूर्ण मस्तपैकी रेडी झालेलं आहे आणि तर जे आहे तर नैवेद्याचं ताट करून ठेवलेलं आहे. स्वामींसाठी नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. तर त्यासाठी तर चला आता पटकन जे आहे तर नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू. तर वाजलेत बघा रात्रीचे 10 आणि आत्ताच वॉक वगैरे जे आहे तर रात्री आता करून आली मस्त. विधीचे बघा कशी रिकामी कामं चालली. विधी काय करतोय? ती चढायची जागा आहे का? रिकामे नाही. उतर उतर नाही. हा हा हा. आणि विराज पण जो आहे तर तो झोपलाय. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.